नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी जी.के क्यूज चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील रोज नवीन जनरल नॉलेज प्रश्न. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग आजची भन्नाट जी.के क्यूज सुरू करूया. 20 रुपयाची नोट छापण्यासाठी किती खर्च येतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ 1 रुपये, ब 2 रुपये, क 3 रुपये, ड 5 रुपये. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 5 रुपये. 20 रुपयाची नोट छापण्यासाठी 5 रुपये इतका खर्च येतो. कोणत्या प्राण्याला आरशात बघण्याची भीती वाटते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ डुक्कर, ब गाय, क अस्वल, ड मेंढी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ डुक्कर. या प्राण्याला आरशात बघण्याची भीती वाटते. जगात लुडोचे सर्वाधिक खेळ कोठे विकले जातात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब चीन, क रशिया, ड जर्मनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड जर्मनी. जगात लुडोचे सर्वाधिक खेळ जर्मनी येथे विकले जातात. सूर्याच्या किरणामध्ये किती रंग असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ 2 रंग, ब 3 रंग, क 5 रंग, ड 7 रंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 7 रंग. सूर्याच्या किरणामध्ये 7 रंग असतात. फ्रीजमध्ये ठेवल्यास कोणती भाजी विषासारखी बनते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ कांदा, ब लसूण, क बटाटा, ड टॅमॅटो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब लसूण. फ्रीजमध्ये ठेवल्यास लसूण ही भाजी विषासारखी बनते. कोणत्या देशात सोन्याच्या गाड्या चालतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब जपान, क अमेरिका, ड सौदी अरब. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड सौदी अरब या देशात सोन्याच्या गाड्या चालतात. गायींना कोणता रंग सर्वात जास्त आवडतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ लाल रंग, ब काळा रंग, क हिरवा रंग, ड निळा रंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क हिरवा रंग. गायींना हिरवा रंग सर्वात जास्त आवडतो. शिळी पोळी खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे बरा होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ कर्करोग, ब डेंग्यू, क मधुमेह, ड मलेरिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क मधुमेह. शिळी पोळी खाल्ल्याने मधुमेह हा आजार पूर्णपणे बरा होतो. पांढरा साप कोणत्या देशात आढळतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब रशिया, क ऑस्ट्रेलिया, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क ऑस्ट्रेलिया. पांढरा साप ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो. भारताचा राष्ट्रीय सण कोणता आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ ईद, ब होळी, क दिवाळी, ड स्वातंत्र्य दिन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड स्वातंत्र्य दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. पहिल्या मानवाचा जन्म कोणत्या देशात झाला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ भारत, ब चीन, क आफ्रिका, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क आफ्रिका. पहिल्या मानवाचा जन्म आफ्रिका या देशात झाला. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत: अ सारनाथ, ब कुशीनगर, क लुंबिनी, ड बौद्धगया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क लुंबिनी. गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ कल्ले. मासे श्वास घेण्यासाठी कल्ल्याचा वापर करतात. भारतात कोणत्या पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ गहू, ब तांदूळ, क ऊस, ड चहा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब तांदूळ. भारतात तांदूळ या पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. कोणत्या ग्रहावर पाण्याची उपस्थिती आढळून आली आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ बुध ग्रह, ब शुक्र ग्रह, क मंगळ ग्रह, ड युरेनस ग्रह. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क मंगळ ग्रह. मंगळ ग्रहावर पाण्याची उपस्थिती आढळून आली आहे. आगगाडीचा हॉर्न किती अंतरापर्यंत ऐकू येऊ शकतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 2 किलोमीटर, ब 5 किलोमीटर, क 8 किलोमीटर, ड 6 किलोमीटर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 5 किलोमीटर. आगगाडीचा हॉर्न 5 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत ऐकू येऊ शकतो. मोदींची जात कोणती आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ तेली, ब धोबी, क चांभार, ड व्यापारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ तेली. मोदींची जात तेली ही आहे. सर्वात स्वस्त सोने कुठे उपलब्ध आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब ब्रिटन, क हाँगकाँग, ड मालदीव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क हाँगकाँग. सर्वात स्वस्त सोने हाँगकाँग येथे उपलब्ध आहे. कोणत्या फळामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ संत्री, ब द्राक्ष, क केळी, ड टरबूज. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड टरबूज. या फळामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. रेड रिव्हर कोणत्या देशातून वाहते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब व्हिएतनाम, क चीन, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब व्हिएतनाम. रेड रिव्हर व्हिएतनाम या देशातून वाहते.